नमस्कार मित्रांनो, बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एक टॉपचे पैरे जे आहेत ते आत्तापर्यंत सगळे तुम्ही बघताय. सगळे पैरे जे आहेत ते फिक्स झालेले आहेत आणि अ, वाटतं एवढं सोपी गोष्ट नाही आहे. कुठल्या अशा जोड्या आहेत, कुठल्या नंदी आहेत ते चांगली कामगिरी करू शकतायत. उद्या मैदानामध्ये लाईव्ह लॉट काढले जातील 11 वाजता. आपल्या चॅनेलवरती लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करू 100% पण नाही, परंतु 50% उद्या मैदानामध्ये जाऊ. कोणकोणती नंदी आलेत मैदानामध्ये त्याचासुद्धा प्रयत्न करू. 500 गाड्यांची नोंद झालेली आहे. 1000 गाड्या पळतील त्या ठिकाणी असं मला वाटते. बघूया आता उद्याच कळेल. आणि सगळे महाराष्ट्रातील टॉपचे नंदी जे आहेत ते उद्या पळताना म्हणजे उद्या लाईव्ह लॉट निघतील. त्याच्यामध्ये कुणा चिठ्ठी कुठल्या गटात निघेल ते सगळं तर निघेलच, परंतु बकासूरचा पैरा अजूनही जरा चर्चेमध्येच आहे. ना लखन ना रोमन घोटसर्जा बी ऐकायला मिळते की तो पळणार नाही आहे. बरेच नंदी पळणार नाहीत या मैदानामध्ये, काय माहीत नाही काय पळणार नाहीत, परंतु असो जे पळतील ते पळतील, जे नाही पळतील ते नाही पळतील. परंतु बकासूर जिथे असतो त्या ठिकाणी गर्दी असतेच. खूप लोक जे आहेत आपले फॅन्स आहेत, खूप लोकांनी आपल्याला प्रेम दिले, भरभरून प्रेम दिले, भरभरून प्रेम देत आहेत, बक्षिसांचा वर्षाव करतायत. असंच प्रेम द्या. आणि खरंच तुमचं माझ्यावरती खरंच खूप प्रेम असेल, माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर मला 95 61 11 99 40वर गुगल पे फोनपे करू शकताय. आणि तुमचे जसं तुम्हाला वाटतंय तशा पद्धतीने तुम्ही करू शकताय. काय वाटतंय कसं असेल मैदान, बकासूरचा पायरा कोण असेल, काय वाटते? सगळीकडे चर्चा चालू आहे. आता लखन लखन पाळणार आहे देवासोबत. तळेगाव तो छोटा देवाबाई सांडो मिस्त्री तळेगाव यांचा जो देवाबाई आहे, छोटा देवाबाई, त्याच्यासोबत पाळताना दिसणार आहे. लखन आणि देवाबाई ही जोडी पळताना दिसेल. भोंगा मथुरची जोडी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, ही सुद्धा एक टॉपची जोडी आहे. कोरेगावकरांचा महिब्या आणि निमगावचा सावकार ही एक टॉपची जोडी आहे. सचिन लक्षाची सुद्धा जोडी पाळणार आहे, किंवा नवीन पैऱ्यामध्ये सुद्धा ते पळू शकतायत. पुशेगावची हिंद केसरी जोडी आणि भरपूर असे टॉपचे नंदी त्या पैऱ्यामध्ये आहेत. वेगाचा शेवट सर्जा आहे आणि चिक्क्या ही जोडी नाही पळणार, ही वेगळी जोडी, यांचा पैरा वेगळा झालेला आहे. हिंद केसरी घरणिकीचा राजा या बैलाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. एक जायंट किलर म्हणा तुम्ही, या बैलगाडा शहरी क्षेत्रातला आहे. जी गाडी कुणाला मरत नाही ना तो राजा मारतो. आणि राजा पहिल्या फॉर्ममध्ये आला आहे बरं का मित्रांनो, राजा पहिल्या फॉर्ममध्ये आला आहे. आणि शनी शिंगणापूरकरांचा चित्रासुद्धा एक चांगला एक जायंट किलर मानला जातो या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये. बघूया संभाजीनगरची बैल, असं कोण वाटते की ही बैल मैदान जे आहे ते परवा दिवशीचं कोण मारू शकेल किंवा कोण एक नंबर करू शकेल. प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक जे आहेत ते फॅन्स परवा दिवशी या बघण्यासाठी येणार आहेत. 100% आपण त्या मैदानामध्ये आहे, काही काळजी करू नका. 95 61 11 99 40वर कधीही कॉल करा, तुमच्यासाठी त्या ठिकाणी अवेलेबल असेल. मी मैदानामध्ये असणारच आहे. मी काही लोकांना ओळखत असेल, कोणाला काही लोकांना नसेल ओळखत. आणि खरंच खूप छान लोक आहेत या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये. बकासूरच्या पैऱ्याबद्दल थोडीशी चर्चा करूया. लखन नाही पळणार बकासूरसोबत. घोटचा सर्जा सांगण्यात येतं आहे की बकासूरसोबत म्हणजे बकासूर आणि रोमन दादा ही जोडी पाळणार होती, परंतु ही जोडी नाही पाळणार. रोमनसुद्धा आजारी आहे असं सांगण्यात येतं आहे. मग कोण असू शकतो, काय वाटतंय लोकांना? म्हणजे मित्रांनो जरा एक विचार करायचं एक भागच वाटते मला की कोण असू शकतो बकासूरचा पैरा. आता मला तर वाटतंय लास्ट ऑप्शन बकासूरकडे, जर हे जर पळणार नसतील गाडी तर खरसुंडेचा बाब्या, तो एक जायंट किलर आहे बरं का. काळ्या मातीत चांगला पळतो तो. शेवटी आता काळ्या मातीत बकासूरसोबत काळ्या मातीतला बैल पाहिजे चांगला पळणारा. बाब्याचं आणि सर्जा पळाली गाडी होती काशीगावला, पण गाडी गटालाच हरली होती. काय वाटतंय काळ्या मातीत बकासूरसोबत कुठला बैल असू शकतो? अजूनही बकासूरचा पैरा कन्फर्म नाही बरं का, फिक्स नाही आहे बकासूरचा, अजूनही पैरा नाही फिक्स. कुणी काही सांगू दे मित्रांनो, जे आहे ते सत्य सांगतोय मी. फक्त अंदाज कोणी काय सांगू शकेल, हे आहे ते आहे, परंतु मला खरं सत्य ते सांगतो. लखन पाळणार होता, लखनचा पैरा सांडो मिस्त्री तळेगाव यांच्या छोटा देवाबाई सोबत आहे. रोमन दादा तो अंदाज सांगण्यात येतोय की तो पाळणारच नाही आहे, आजारी आहे तो.
आयला मग बकासूर सोबत नाव कोण असू शकतं की तो बकासूर सोबत पळू शकतो. मला तर वाटते आता बब्या सुद्धा म्हणजे काळ्या मातीच्या राण्याला बनावा असा पळत नाही बब्या. चांगल्या कटणाच्या रानाला पळतो. काळ्या मातीचं मैदान आहे त्या ठिकाणी कस लागतो. काय वाटते कोण पळावं बकासूर सोबत. आता मथुर भुंगा तर पळणारच आहे जोडी. काय वाटते मित्रांनो, काय वाटते सांगा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. अजूनही बकासूरचा पैरा थोडासा कन्फर्म फिक्स नाही आहे. बब्या मला वाटते का पळेल बकासूर गर्णिकेचा राजा. काय सांगावं पळेल सुद्धा सांगू शकत नाही. गर्णिकेचा राजा बी पळतो मातीच्या रानाला का गर्णिकेचा राजा बकायच पळतोय बघूया.